मराठी नववर्षाचा मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक शुभ कामे केली जातात. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा होतो. या दिवसाची सुरुवात गुढी उभारून केली जाते. पण गुढी उभारताना तुम्ही एक गोष्ट बारकाईने पाहिलीत का? गुढीवर कलश हा उलटा ठेवण्यात येतो. त्याचं मुख हे जमिनीच्या दिशेने असते. पण असं का? जाणून घेऊया त्याचं उत्तर. गुढी उभारताना त्यावर असणारा कलश हा मंदिरावरील कलशाचं प्रतीक असतं. असं सांगितलं जातं की गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारताना तांब्याचं तोंड जमिनीकडे केल्याने त्यातून निघणाऱ्या लहरींचा फायदा हा जमिनीजवळील वायुमंडलाला ऊर्ध्वमंडलाला होतो. कलशाचं मुख जमिनीकडे ठेवल्याने जमिनीमार्फत ऊर्जा आपल्या घराकडे कुटुंबाकडे यावी असा त्यामागील उद्देश असतो. तसेच गुढीला लावलेले कडुलिंब, साखरमाळ आणि वस्त्र यामुळे वायुमंडल शुद्ध होते. तर गुढीवर काढलेल्या स्वस्तिकमधून सात्विक स्पंदने बाहेर पडतात आणि यामुळे आजूबाजूची घरातील निगेटिव्ह ऊर्जाही नष्ट होते. म्हणूनच गुढीवर कलश हा उलटा ठेवला जातो आणि त्याचं पूजन केलं जातं.